उतरलाच पाहिजे. ही कला, ही मोठी कला आहे आणि ह्याला अंत नाही या कलेला. म्हणजे कायमस्वरूपी हा कायमस्वरूपी. आता मी म्हातारा झालो तरी पण अजून कला म्हणजे आणि शिकायची इच्छा होती आणखी मला. 10-12 8-10 मूर्त्या आल्या असतील सगळ्यांची, पण ही मूर्ती होणार ना सगळ्यांना भारी पडणार. ही मोठी मूर्ती सर्वात मोठी. फक्त डोळे फक्त बघा, दाखवतो तुम्हाला. तर दाखवतो आयुष. ही जाणार बघा, ही जाणार हाँगकाँगला. ही मूर्ती छोटी मूर्ती. काय बोलतो, हाँगकाँगची ऑर्डर असते बाहेर गावची तुम्हाला? हा असते ना. हा ही बघा, ही अरे यार, ही जाणार, हिला साडी कपडा नेसवायचा हिला. हिला बाकी आहे कपडा. अच्छा अच्छा अच्छा, मस्त बनवलं, भारी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे विरारमध्ये इशला आहे पूर्वेला, नानानी पार्कला. तर सध्या आपले गणपती जवळ आले. 14 सप्टेंबरला आपल्या गणपतीची पूजा होणार, गणपती पूजन आहे. आणि ह्या वर्षी मी विरारमध्ये म्हणजे आपले एक मराठी व्यावसायिक ह्या ठिकाणी विरारचे, आणि त्यांच्या आपण आज म्हणजे शॉपला भेट देतो आहे, ज्या ठिकाणी ते मूर्तिकार आहेत आणि ते स्वतः म्हणजे पेंटिंग पण करतात. आपल्याकडची माणसं आहेत ती कोकणामध्ये. आज ते विरारमध्ये कमीत कमी 18 ते 20 वर्ष म्हणजे हा ते व्यवसाय सांभाळतात आणि मस्त मूर्ती बनवतात, पेंटिंग वगैरे छान करतात. आज त्यांच्या बिझनेस आपण म्हणजे माहिती घ्यायची पूर्ण. आणि एक मराठी फॅमिली आहे आणि मराठी फॅमिलीबद्दल खूप आनंद वाटतो की असे मराठी चित्रकार आहेत ना, म्हणजे पडद्यासमोर आले पाहिजे आणि सर्वांना समजलं पाहिजे. आणि हा जो भाग आहे ना इकडे, तो भाग आहे इकडे म्हणजे नानानी पार्कचा. इकडे गेले नानानी पार्क आणि इकडे विरार स्टेशन आहे. पुढे मेन रोडला गेल्यानंतर मळेपाडा रोडला. तर आज आपण बोलूया एक मराठी व्यावसायिकाबद्दल. आणि चला मग त्यांची भेट घेऊया. एक छान व्हिडिओ बनणार आहेत आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं काकी नाव सांगा पूर्ण, आणि ही सुरुवात झाली कशी काय आणि सुरुवात कुठून झालेली आहे आणि किती वर्षात झाली तुमच्या ह्या बिझनेसला तुमच्या, सांगा मला. माझं नाव सुचिता सुधीर कोतवडेकर आहे. हां. आणि मी ह्या बिझनेसमध्ये नव्हती. अच्छा. माझ्या मुलाचा बिझनेस होता हा. बरोबर. पण तो 2013 मध्ये ऑफ झाला. अच्छा. हां. अरे बाप. हां. पुढे तर 2009 पासून स्टार्ट केलं ते गणपतीचं कारखाना. अच्छा अच्छा. पण 2013 पण त्याची इच्छा होती की वडिलांनी हा बिझनेस करावा. अच्छा अच्छा. आणि मी त्या क्षेत्रामध्ये नव्हती. पण नंतर माझ्या मुलाची इच्छा होती की आईने पण काहीतरी करावं. मग माझा जॉब होता एक असं SLNKG मध्ये. अच्छा. तर मी तो सोडला आणि मग याच्यामध्ये सामील झाली. ह्याच्या मूर्ती तुम्हीच बनवता की बाहेरून वगैरे आणता, कसं काय? आम्ही बाहेरून आणतो, पण ती कच्च्या मूर्त्या. कच्च्या मूर्त्या असतात. मग ते डॅमेज हे सगळं करून सांगा तुम्ही सांगा. मग रिपेअरिंग करून सगळं हात जॉईंट, पाय जॉईंट, सोन जॉईंट सगळं करून नंतर मग फिनिशिंग देऊन इथे बनतात मूर्त्या. आणि पेंटिंग वगैरे कसं? पेंटिंग वगैरे आम्हीच करतो. अच्छा. हां, म्हणजे व्हाईट कलर, बॉडी कलर, मग शेडिंग, मग आखणी, कपडे सगळं आम्हीच करतो. मग तुम्हीच करतो आम्ही. कमीत कमी 20 वर्ष व्हायला आली. 20 वर्ष व्हायला आली. हां. ज्या आपण मूर्ती बनवतो ह्याच्यामध्ये मातीच्या मूर्ती बनवतो किंवा शाडूच्या मूर्ती, ह्याच्यामध्ये पर्यावरणाला काय तुम्ही चांगलं असतं, म्हणजे पर्यावरणासाठी काय माती चांगली की शाडू चांगले? शाडू मातीचे सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट. हां, मी त्याच्यावर जोर मारत होतो, पण तो पब्लिकला पैसा परवडत नाही म्हणून पीओपी घेतात. अच्छा. नाही शाडू मातीचे सगळ्यात बेस्ट. पण शाडू मातीचे काय हेवी पडतात. ते 1.5 फुटाची मूर्ती पण कोणाला उचलता येत नाही, त्यामुळे कोण घेत असं. आता मी जो कारागीर त्याला सांगितलंय शाडू माती आणि लगदा मिक्स करून मूर्ती बनव, ती हलकी फुलकी होते, ती मूर्ती चांगली. मग त्या मूर्ती असे बनला तर मी होतो पीओपी आणायला नको आम्हाला. चला आपण तुमच्या पूर्ण मूर्तींची म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घेऊया. मूर्ती आपण बघूया कसं काय, कशी पेंटिंग तिकडे होते. अजून मी काय बोलतोय, जे मराठी तरुण सध्या आपण बोलतोय ह्या विरारमध्ये किंवा नालासोपारामध्ये, तुम्ही मराठी तरुणांना काय संदेश द्याल ह्या मार्फत की कला ही कायमची टिकली पाहिजे, मराठी लोकांची संबंधित आहे. बरोबर, तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे सांगता सर्वांना की असं झालेलं आहे. तर मराठी तरुणांना काय संदेश द्याल ह्या आपल्या बिझनेसबद्दल, की मराठी तरुण ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे की नाही पाहिजे? उतरलाच पाहिजे. ही कला मोठी कला आहे आणि ह्याला अंत नाही या कलेला, म्हणजे कायमस्वरूपी कायमस्वरूपी. आता मी म्हातारा झालो तरी पण अजून कला म्हणजे आणि शिकायची इच्छा होती आणखी मला. अच्छा. पुढे जावं, शिकावं असं. तुमचं हा बोला. ही कला म्हणजे कला आहे खरंच, आणि जितकं खोल जाईल तितकं कमीच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तुमचं गाव वगैरे कसं काय? गावाला जात नाही आम्ही. जात नाही. इथेच सध्या विरारमध्ये. कस्टमर जे आपले कस्टमर येतात गणपती ऑर्डर, त्यांची आवड नक्की काय असते याच्यामध्ये? त्यांची आवड म्हणजे आता माझ्यावर इतका विश्वास आहे ना, मूर्ती पसंत केली, तुम्ही जे काय कराल ते. इव्हन एवढी मोठी 8.5 फुटाची मूर्ती आमचा सोडलेली, तुम्ही जे कराल ते, असं म्हणजे इतका विश्वास आमच्यावर. काम चालू इकडे सध्या मूर्तीचं. आता यांचीच घ्या ना, यांची मूर्ती आपलं मोरेश्वर नगर. आमचाच आता 4 वर्ष झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी ऑर्डर देता?
हा फक्त आणि बस फक्त ही मूर्ती पाहिजे, बाकी सगळं आम्ही बघतो. हां हां चालेल चालेल. चला आपण पुढे तुमच्या मूर्त्या वगैरे बघूया, पेंटिंग वगैरे बघूया. आणि थोडीफार आम्हाला माहिती द्या. चला काही आता ह्या ठिकाणी कलर वगैरे बाकी आहे, म्हणजे मूर्ती ह्या ठिकाणी रेडी झाली आहेत. ह्या मस्त बालमूर्ती आहेत. आपण गावाकडे बघतोय ह्या सध्या म्हणजे जुन्या काळामध्ये आम्ही ह्या आणायचो घरामध्ये. सध्या काळ बदलला आहे आणि वेळ बदललेली आहे, तर आणि चॉईस बदललेली आहे लोकांची. छान मूर्त्या बनतात काकांकडे आणि खूप छान माहिती आहेत आणि पुढे आता माहिती सांगणारच आहेत. सध्या ह्या नवीन डिझाईनच्या मूर्त्या ह्या ठिकाणी आहेतच. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता. नानांनी पार्क काढून टाकू. सुंदर कलामूर्ती म्हणून ह्या ठिकाणी यांचं नाव आहे आणि छान मूर्ती आहेत ह्या ठिकाणी. पेंटिंग वगैरे बाकी आहे. चला पुढे आपण बघूया काका. चला काका तुम्ही सांगा थोडं माहिती. हा मस्त आहे, एक नंबर. तर काकाची प्राईस काय आहे मूर्तीची? 2 फूट. 2 फूट. आणि किंमत प्राईस काय आहे? प्राईस 4,500. 4,500 रुपये. छान मूर्ती बनवली पण डिझाईन वगैरे मस्त आहेत, पण एकदम हिरेजडित मूर्ती आहे, मस्त भारी. पुढे वगैरे कसं दाखव मला. तीच लावते काय कोणती ही पण मूर्ती? टाकू. ती दाखवा एकदा. हिला पण काम बाकी आहे, सगळ्यांची कामं थोडी थोडी बाकी आहे. अच्छा अरे एक नंबर भारी भारी, एक नंबर मस्त बनली मूर्ती, एक नंबर भारी आहे. काहीतरी नवीन बघायला तुमच्याकडे भेटते. हिची प्राईस काय काका? मी नवीन काय हो हा हिची प्राईस काय? ह्याची 9,000 घेतली. आपल्या बाप्पाची? कारण काम अजून बरंच बाकी आहे. अच्छा हे सगळं ह्याला पण डायमंड अजून बाकी आहे, त्यामुळे हां हां. प्राईस वाढणार त्याची. ह्याची 9,000 आहे का? हो, किती 9,000. फूट आहे ही? ही 2.5 फूट आहे. 2.5 2.5 फूट आहे. अच्छा हां ठीक आहे, ते चालेल. डायमंड वर्क वगैरे मी केले. हां तुम्ही केलं स्वतः? डायमंड हीच करते. तुम्ही करता? हो. मस्त कला शिकला. अच्छा म्हणजे शेडिंग आणि डोळे मी काढतो. तुम्ही करता? हां, डोळे. आणि डायमंडचं काम वगैरे डायमंड ही करता. तुम्ही करता का? आणि बाकी सगळे बोल हाताने. तुमचं तर वय किती आहे? 63 आहे. नजर वगैरे परफेक्ट आहे अजून? काय बोलताय, मानलं पाहिजे ना. अरे एक नंबर. पासून ते डायमंड आम्हाला गणपतीचं वरदान आहे. कोणता रूप आहे हे तेजुका. हां तेच बोललो, मस्त भारी दिसतं एक नंबर. हिची प्राईस बाप्पा? ह्याची 5,000 रुपये. 5,000 रुपये. हो. मस्त भारी बनवलं. पण ऍक्च्युली हा गिऱ्हाईक आहे, गरीब गिऱ्हाईक आहे. अच्छा आता त्याला धोतर नेसवायचं हा. आहे, शाल टाकायची शाल आहे, टाकायची सगळं काम खूप बाकी अच्छा. आहे. पण आता तो नॉर्मल आणि तो आमचा जुना गिऱ्हाईक जुना आहे. गिऱ्हाईक. गरीब असल्यामुळे थोडे पैसे तुम्ही कमी. देऊन टाकता? हा. अच्छा. कारण गरीबाला तुम्ही एकदम कमी पण देतो. अरे मग तुला बाप्पा देणार? बस हा बापा देणार आम्हाला आणि देतो बापा आम्हाला. अच्छा 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 बरं, मस्त भारी. आता ह्या इकडे ही बाई एक ग्लास दाखवा मस्त. हां मस्त. अजून याचं काम बाकी आहे ना? सगळं काम बाकी आहे. अच्छा. ह्याची प्राईस तरी पण ह्याची 5,500 रुपये. 5,500 रुपये. त्याला डायमंड पण येतील सगळं. अच्छा. ह्याची बघ हे अतिशय आमच्या मूर्ती. हा, मग. हे आमच्या घरचीच आहे मग. हां महागाव कर ना. आपला महागा हां माझा मेवणा आहे तो. हो. माझा मेवणा माझी वाईफ, वाईफचा भाऊ माझा. तो आता तू पण गावाला येणार ना ही मूर्ती. अजून काम बाकी आहे. हा बरंच काम हां बाकी. मुंबईचा राजा बरोबर. मस्त बनवलेलं आहे. खरंच मराठी तरुणासाठी स्पेशल गोष्ट आहे आणि तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता. अजून आपल्याकडे खूप दिवस बाकी आहेत. मस्त भारी बनवलं का पेंटिंग मस्त. आराम हा तुम्हाला लागतील पिशव्या. नाही हे घातली कशी पिशवी. भारी. आता ही जाणार बघा, ही जाणार हाँगकाँगला. ही मूर्ती छोटी मूर्ती. काय बोलतो, हाँगकाँगची ऑर्डर असते बाहेर गावची तुम्हाला? हा असते ना. हां हा ही बघा ही. अरे यार ही जाणार हिला साडी कपडा नेसवायचा हिला. अजून हिला बाकी आहे का? हो. अच्छा 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 मस्त बनवलं, भारी आहे खरंच. चला हे सांगतात की ह्या मूर्तीमध्ये आहेत ना तिघांचे रूप आहे. शंकर आहे, विठ्ठल आहे आणि कोणतं रूप आहे याच्यामध्ये? शंकर, विष्णू आणि विष्णू. हां विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश नाही ना, तेच आहे ना? त्या टापचंच हा, आहे. तेच त्या टापचं बोलतोय. रूप आहे. छान कारण शंकर मूर्ती म्हटलं तर आहे खाली साप आहे बघा. छान मूर्ती बघायला भेटते त्याकडे आणि डिझाईन पण म्हणजे डायमंडचं जे काम आलं आहे ना ते काकाने एकदम मस्त केलेलं आहे. स्वतः करतात मूर्ती बाहेरून, पण जी बसवणं काम आहे यांच्या हातामध्ये. आणि खरंच काका आणि काकीने मानलं पाहिजे, कारण काकी स्वतः सांगतात त्यात मग मला 65 वयात तरी पण ते काम किती भारी होतं बघा ना. अरे एक नंबर आहे, मस्त मस्त आहे. दिगंबर आहेत ना? हो स्वामी समर्थ. अरे यार एक भारी वाटलं आहे बघून. खरंच अजून याचं काम बाकी असेल? खूप काम बाकी झाले पूर्ण नाही ना? नाही अजून ते खालचं काम चामडा बनवायचं. हां नागाचं. तेच बोलतोय. हां हे काय बाकी आहे अजून ना. पण मस्त बनवली मूर्ती. हो. हा ही जय हे मल्हार आहे इकडे. हां मागाशी पाहिलं आम्ही. तिचं पण काम बरं बाकी. अच्छा. हां जय मल्हार. जय भारी, मल्हार भारी, आहे एक काय? नंबर एक मस्त बनवलं आहे. जबरदस्त. ह्याचं पण काम बाकी आहे अजून. हा काम सगळं बाकी. सर ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्हाला नवीन म्हणजे प्रकारच्या मूर्ती बघायला भेटतील. सीता ब्रह्मविष्णू ती मध्ये जय मला तुझ्याकडे जय मला ती फिरव जरा. मस्त बनवलं, भारी एक नंबर आहे. मूर्तीचं ह्या ठिकाणी काम बाकी आहे आणि प्राईस आहे 22,000 रुपये. हेच ॲक्च्युली मला ते म्हणजे मोठा मंडळ असेल ना त्यांच्याकडे ही मूर्ती आहे. बरोबर ना? मंडळाची मूर्ती आहे ना, मोठ्या मंडळाची ना? हो ती मस्त मस्त भारी भारी. ह्या ठिकाणी पण तुम्हाला छोट्या मूर्ती बघायला भेटेल.
तुम्ही ह्या मूर्ती घरामध्ये पण मंदिरात ठेवू शकता, त्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ह्या ठिकाणी. आणि दादानी ह्या ठिकाणी मस्त मूर्ती बनवलेली आहे जे मला रेडी झाली. आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी काम बाकी होतं, तर मस्त छान मूर्ती बनवली आहे, जबरदस्त आहे. दादा सर्व मला डायमंड हे आवडलं पण. आणि ह्या ठिकाणी मुलं पण दिसते, छोटी मोठी कामं करतात. डायमंड वर्कच आहे ना, हो ते असं चिटकवून मस्त मुलं काम होते. काय तुझं नाव काय रे? शनी ना तुझा दादा बाबू? अथर्व. मस्त कला शिकता. आता तुमची पण कसं वाटतं तुम्ही? बनवायला काय सांगा काकांबद्दल? होय. कसे स्वभाव आहेत काका? एकदम चांगलं. आज हिमांशूची आज येईल बहुतेक. हां म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की बाबा आम्ही म्हणजे कोणाकडे काम काम एकदम करतोय. घरासारखं अच्छा 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 अच्छा. चुकला तर ओरडतात, ओरडतात. माया पण लावतात. हां अच्छा भारी म्हणजे मस्त काय लहान मुलांसारखं एकदम. तो पण आता फ्रेश आहे म्हणजे आता म्हणजे थोडं चालेल का मात्र मस्त की. आणि ह्या बाजूला बघतो आपण इकडे, हे पण एक मोठी मस्त अजून काम बाकी आहे इकडे मूर्तीचं. थोडी पेंटिंग चालू होती आणि मस्त डिझाईन दिल्या मूर्तीला खरं. अजून आपल्याकडे खूप येईल आहे, कमीत कमी आपल्याकडे महिना बाकी आहे, तर तुम्ही नक्की ऑर्डर ह्या विरारमध्ये देऊ शकता. आणि ह्या ठिकाणी छोट्या मूर्ती ह्या ठिकाणी मस्त बनवली मूर्ती. मोरावरची मूर्ती आहे कोणती ही? ही पुढची आहे ती? हां आणि हा लादाचा राजा. अरे लालबागचा राजा, अरे भारी एक नंबर. इथं भारी वाटतं खरं, सेम वाटतं एकदम यार. म्हणजे नजर वगैरे सेम दिसे बघा ना, कारण लालबागच्या राजाची नजर महत्त्वाची सर्वात आहे. बघा नजरच परफेक्ट आहे ठीक आहे. पण ज्यावेळी जातो ना लालबागला आपण ते नजर बघून माझ्यासाठी डोळ्यासाठी गिरे येतात लांबून लांबून. हां डोळे माझे एकदम परफेक्ट म्हणजे एकदम काय बोलतो आता यावर्षी आपण ही चेमल्लार केली आहे, मला केलं आताची येईल ना ती मूर्ती हां चिंतामणी, ही आपल्याला पाहिजे. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता येईल ना ती चिंतामणीची, ती आता आपल्याला पाहिजे. हा बघूया आता, कारण काय हा कारागीर आहे ना, कारागीर टॉप आहे. नाही, आणि काकाने जबरदस्त मूर्त्या ह्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि खरंच तुम्ही एक छान ऑर्डर देऊ शकता. अजून पण तुम्हाला वेळ आहे का? तुम्ही महिना अजून काका मी काय बोलतोय, अजून आपल्याकडे महिना बाकी आहे. महिन्यामध्ये थोडं काम पूर्ण होतंय. हा व्हायलाच पाहिजे तर. हां ज्या ऑर्डर पूर्ण होतं ज्या ऑर्डर सगळं पूर्ण करून टाक. पूर्ण करून टाक. आणि बाकीच्या मूर्त्यांना मला मागील गणपती लागतात. हां. ठेवतो मी त्या. म्हणजे पुढच्या वर्षासाठी. हां. अच्छा नाही नाही मागील गणपती असतात. हां माही गणपती. नंतर मग हां माही फेब्रुवारी जानेवारी गणपती ना, येतात. माही गणपती बरोबर. कोणत्या आठवडा. चला काका मी काय बोलतोय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या फॅमिलीला आणि तुमचे आहेत ना तुमच्या घरमालकीन तुमची किंवा कामगारांना. तुमचा उद्योग असाच पिढ्यानपिढ्या चालत राहावं हे बापाकडे म्हणजे माझ्याकडून मोठी प्रार्थना आहे. तुम्ही मगाशी बोललात की बापाने सर्व दिलं आहे आम्हाला. दिले जी मुलं आहेत ती मुलं पण ते सांगतात की आमची म्हणजे आता मी विचारलं का छोट्या मुलाला की काकांसोबत काका बोलतात की आई वडिलांपेक्षा भारी काका आहेत. कधी आम्हाला ओरडतात पण आणि कधी आम्हाला म्हणजे चांगलं प्रेम पण देतात. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही थोडीफार माहिती दिलीत आणि एक तुम्ही संदेश दिला तरुणांना की ही कला तुम्ही शिकली पाहिजे मराठी तरुणांनी. कारण कला ही अशी आणि ही जन्मता म्हणजे मरेपर्यंत राहणार, पिढ्यापिढ्या चालू राहणार, मरेपर्यंत पण काबूर राहणार आणि पिढ्यापिढ्या राहणार. कला म्हणजे कलेचा अंतच नाही बोलतो ना. आता मध्ये पाऊस पडला ना, मध्ये पाऊस पडला हे सगळं तलाव झाला होता इकडे ह्या साईडला. इथे तलाव समोर रस्ता पण डिझाईन होता, हे पण डिझाईन होतं, पण गाळा सुरक्षित झाला. अरे बापरे भारी भारी. तेवढं मोठं म्हणजे आमचं. अच्छा हां चला तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ठीक आहे थँक्यू. 8-10 मूर्त्या आल्या असतील सगळ्यांचे, पण ही मूर्ती वाला ना सगळ्यांना भारी पडणार. ही मोठी ही मोठी मूर्ती सर्वात मोठी. फक्त डोळे फक्त बघा, दाखवतो तुम्हाला. तर दाखवता आयुष हे टेबल आहे जरा. हा मोठा आहे, फक्त चेहरा दाखव, चेहरा बघायचा. हे समोर आहे का इकडून? समोर तर इकडे आहे का तिकडे आहे? नाही इकडे इकडे आहे समोर. बा अरे वा हे काय धुळा आहे तर मग आम्ही हां बरं बंद करायला लागेल. सर्वात मोठी मूर्ती वाटते. किती फूट आहे? ही 8.5 फूट आहे, पण जरा बॉडी चांगली आहे, बॉडी मजबूत आहे. आणि तिचं हे मेन म्हणजे हे छोटं आहे खालचा, त्यामुळे भारी पडणार आहे हां काढताना उचलताना. ते बापरे एक नंबर यार. अरे भारी भारी. एक डोळे मस्त दिसल्या, जवळ झूम करतो. चालेल चालेल असं काही नाही एवढं. हां मस्त भारी करतोय. हो हो मस्त भारी एक नंबर. बस बस चालेल चालेल. अरे डोळेच भारी दिसतात यार. बघा ना एकदम हे वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम. हां एक नंबर भारी 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 जबरदस्त मस्त दिली मूर्ती. कुठली आहे ही नाळ सोपारा 90 फीटची आहे. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे चालेल. चला एकदम शॉप पण मोठा आहे काकांचा, जो आहे तो गाला येतो आणि मुलं पण ह्या ठिकाणी कामाला लागलेली आहेत. चला आपण आता निघूया आणि काकांना खूप खूप शुभेच्छा. असं म्हणा गेलं ना तर काकाने सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी 1000पासून मूर्त्या चालू होतात. ते पण आता बघितलं आपण मागे मोठ्या पण आहे, छोट्या मोठ्या डायमंड. जो प्रत्येक आपला जो म्हणजे भगवंत आहे ना, जे रूप आहेत भगवंताचे त्या तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला भेटतील. आणि तुम्ही तुम्हाला हे तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. अजून आपल्याकडे महिना बाकी आहे.
मी नक्कीच ऑर्डर देते काकांना. आणि एक मराठी व्यावसायिक नाही म्हणजे पुढे जायचं कपडे बिपडे सांगायचं. देतात, हा लोकं जो बिझनेस आहे ना म्हणजे कुठच्यावडी झालं? तो वर्षावर्षी म्हणजे चालूच राहणार आहे असं म्हणायला गेलं तर. चला, काकांचा समोरचा भाग आहे इकडे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील ना तर सुधीर कला मंदिर मूर्ती बुकिंगसाठी खाली क्रमांक संपर्क करावे. हा नंबर काकांचा आहे या ठिकाणी. एकदम सोपा ॲड्रेस आहे. तिकडे समोर आहे तो विरारचा रोड आहे म्हणजे मंडळपुरा रोड. आणि इकडे आपण बघतो नानानी पार्क आहे. समोर इकडे टॉवर आहे, विद्या अव्हेन्यू. आणि इकडे आपल्या श्रद्धा हाईट्स. तर तुम्ही ह्या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता. आणि एक मराठी व्यवसाय तुम्ही या ठिकाणी घडवू शकता. आणि खरंच मस्त मंदिर ह्या मूर्त्या बांधतात. आणि बघा ना मोठा गाला आहे ह्या ठिकाणी. नक्कीच ऑर्डर द्या. आणि चला मग. तर नमस्कार मंडळी, हे होते सुधीर काका. त्यांचं आडनाव अलगच आहे, म्हणजे लांब असं आडनाव आहे, कोतवाडेकर. आणि हे विरारला सध्या राहायला असतात. आणि सर्व यांनी माहिती दिलेली आहे तुमच्या आपल्या म्हणजे गणपती बाप्पाबद्दल. तुम्ही ह्या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता जर तुम्हाला गणपती हवे असेल. अजून आपल्याकडे महिना बाकी आहे. यांच्या ज्या मूर्तीची प्राईस आहे ते 1000 रुपयापासून म्हणजे सुरुवात होतात ते 20-22 हजारापर्यंत. आणि मित्रांनो खरंच असे म्हणजे मराठी व्यवसाय घडले ना तर आणि काका बोलले आता मगाशी की मराठी तरुण घडले पाहिजे. तर हा काम आहे कायमचा राहणार आहे ह्या ठिकाणी, म्हणजे वर्षानुवर्षे. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.